नमस्कार, मी रामदास वासुदेव नाईक. मी एक दिव्यांग व्यक्ती आहे. मी दोडामार्ग या ठिकाणी आंदोलनस्थळी मी आज रोजी न चुकता इथं उपस्थित राहतो. तर माझ्या आईवडिलांची एक इच्छा होती की डी.एड करून पोरगा कुठेतरी नोकरीला लागेल, ही त्यांची इच्छा होती. म्हणून मी स्वतः एज्युकेशन लोन करून मी डी.एड केलेलं आहे. आणि मी माझ्या स्वतःच्या म्हणजे आईवडिलांची शिकवण्याची ऐपत नव्हती, तरी पण मी लोन करून एज्युकेशन लोन करून मी कसंबसं माझं शिक्षण मी पूर्ण केलेलं आहे. आणि मुळातच मी 4थीपासून मी अपंगत्व आल्यानंतर मी अपंगत्वावर मात करून मी आजपर्यंत माझा डी.एड म्हणजे बी.कॉमपर्यंत मी शिक्षण पूर्ण केले आहे सो खर्चाने. आणि तरी पण 12 वर्ष होऊन आज शिक्षक भरती झालेली नाही. हा कुठेतरी माझ्यावर अन्याय आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांना वाटतं, माझ्या मुलाबाळांना वाटतं, की माझ्या बायकोला वाटतं की माझा पती कुठेतरी लागावा, जेणेकरून आपलं रोजीरोटीचा प्रश्न आहे तो कुठेतरी सुटावा. पण अजूनपर्यंत काय दिवस हे सोन्याचे आपल्या जीवनामध्ये आलेले नाही. मला असंच सर्व सरकारला किंवा मंत्री महोदयांना यांना विनंती आहे की कुठेतरी या सिंधुदुर्गातील जे डी.एड बेरोजगार आहेत, माझ्याप्रमाणे त्यांचीही व्यथा असणारच, त्यांनाही कुठेतरी न्याय मिळावा. एवढी निर्णय तुम्ही रातोरात घेतात, मग आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी डी.एड बेरोजगारांसाठी हा निर्णय का म्हणून घेऊ शकत नाही? आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला निर्णय देत नाही, मी अपंग असलो तरी चालेल, मेलो तरी 72, पण हे मी आंदोलनासाठी दररोज हजर राहून मला न्याय मिळेपर्यंत मी इथून हजर जाणार नाही, एवढंच मला सांगतो.